ज्या माणसाचा गुरु त्याच्यासोबत आहे तो माणूस सक्सेसच होणार, मग त्यानं काय पण करू दे. ज्याचं जनावर कुठलं अख्ख्या महाराष्ट्रात कुठलं खाद्य खात नाही ना ती ही खात्यात. हे कोकण गिड्डा सांभाळणारी शेवटची पिढी ती पण आता एकदम रासा तळाला गेले. म्हणून आपल्याकडे क्वालिटीचा माल आहे. खिलार कावरती डोळे बंद करून विश्वास ठेवा. लय अपेक्षा करायच्या नाहीत आहे ना. अपेक्षा कमी ठेवले की माणूस सुखी राहतो. जास्त अपेक्षा नाही त्यामुळे आमचे लोक सुखी आहेत. पोतं डोक्यावरती घेऊन 2-2 तास उभं राहायचो. पण त्यांची शिकवण बघा ही लाईनीत पोत्याला म्हणजे गाईसाठी आणि दुधासाठी दूध वाढतंय का तर वाढतंय 100%. क्वालिटीमध्ये काम करायचं, क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढते. हो, व्यवहार चोख असला, माणूस इमानदार असला की काय विषय होत नाही. आणि फुलं पण बघू आणि गाया पण बघू. तुम्हाला दाखवतो कसं असतंय, क्वालिटी दिली ना की मग माणसं कुठनं पण येतात. आज आपण सातारा MIDC मध्ये आलोय आणि फौजींच्या दुकानावरती आलोय. फौजीने 70 बॅगाची ऑर्डर दिली होती, ते घेऊन आलोय. फौजी, लोकांचा कसा आहे रिस्पॉन्स? रिस्पॉन्स एक नंबर आहे. रिस्पॉन्सचा काही विषय नाही, कारण मला स्वतःच्या माझ्या एक्क्याला आणि माझ्या सर्जाला इफेक्ट पडल्यामुळे ते एकच गोष्ट आपण पशुखाद्य फक्त एकच ठेवलेलं आहे आपल्यामध्ये खिलार काव. आणि आता मागणी जास्त झाल्यामुळे आज 70 बॅग उतरवतोय. त्यांना फोन केला होता, ते 70 बॅगची गाडी घेऊन आलेले आहेत. आता फौजी किती दिवसात जातील एवढ्या? हे काय 15-20 दिवसात संपणार. हो, आणि सगळ्यांचे कुणी किती तारखेला नेलंय ते सगळं आपल्याला रजिस्टर आहे आणि फोन नंबर पण असतात त्यांचे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे लोकांचा काय रिस्पॉन्स येतो? रिस्पॉन्स म्हणजे ज्याचं जनावर कुठलं अख्ख्या महाराष्ट्रात कुठलं खाद्य खात नाही ना ती ही खात्यात. आणि मी पण कोण टेस्टिंगला आलं तर मी स्वतः खाद्य खातो, कारण मला काय होत नाही म्हणल्यावरती जनावरचा तर विषयच नाही, काय विषय नाही. आणि ह्या खाद्याचं असं आहे की दुसऱ्याकडे ते आंबून बिंबून द्यायचं नाही, लगेचच 15 मिनिटात. म्हणजे माणूस वैतकत नाही, सकाळी भिजत घालायचं आणि संध्याकाळी द्यायचं, तसलं काय नाही. 15 मिनिटात लगेचच आपलं द्यायचं, मोकळं व्हायचं. आणि जनावरं बी नुसता टप काढला की लगेच मला कधी भेटते ही होत वाट बघत बसतात. हो, वाट बघत बसतात. म्हणजे जनावरं पण खुश आणि मालक पण खुश. हो, आणि असा रिझल्ट काय जणांचा पण आलाय की वैरण पाणी लंपीमध्ये खायची सोडली पण खाद्य सोडलं नाही जनावरांनी खायचं, आणि त्याच्यामुळं त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे, रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढलेली आहे. आणि त्याचा अनुभव मला आलेला आहे. झेंडा चौकात आहे आपलं शॉप. आता पहिल्यांदा त्रास व्हायचा, वर होतं, खाली आपण गाळा घेतलेला आहे. आता खाली सगळं चालू आहे, नाही काय विषय. खालच्या खाली आपण खाद्य घेऊन जाऊ शकता. फौजी, आता हे झेंडा चौक MIDC आहे ना? हो, सुटकेस कंपनीच्या बाजूला, सुटकेस कंपनीच्या शेजारी. आणि नवीन परफेक्ट कंपनी आहे जनरेटरची, तिच्या शेजारी आपली बिल्डिंग आहे. तिथं चैतन्य प्लाझा म्हणून आहे, तिथं फौजी एंटरप्राइजेसचं शॉप आहे. वर कपिलाचं फक्त ब्रँडेड सामान ठेवलेलं आहे आपण. आपल्याकडे 2च ब्रँड आहेत पशुखाद्यामध्ये, खिलार काऊ आणि आपलं कासरे कंडे, ह्याच्यात कपिलाचा. किती गावचे लोक येतात हो तुमच्याकडे? म्हणजे सगळे येतात. कसं असतंय, क्वालिटी दिली ना की मग माणसं कुठनं पण येतात. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, कपिलाच्या, खिलार कावच्या आशीर्वादामुळं आपल्या ऑर्डर म्हणजे तकरीबन बघा 225 मी मोजून ठेवलेलं आहे सगळ्या. आणि आपलं सगळं लिखित टाकेल 225 ऑर्डर आपल्या मराठवाड्याचं जी होता ना बैलपोळा त्याला गेलेला आहे. त्यांना आत्ता बादवी बैलपोळा पुण्याला, दौंडला काल एक गेली. आणि आज आता 2 ऑर्डर पॅक केलेल्या आहेत मुळशीच्या, त्या चाललेल्या आहेत. मग कशाच्या? आपले कपिला कासरे, सजावटीचं सामान सगळं साहित्य आपलं. म्हणजे बैलाशी संबंधित असेल तेवढंच काम? हो, तेवढंच बैलांशी. परत कसं आहे, आशीर्वाद त्यांचाच आहे. नंदीची जेवढी सेवा करेल तेवढं काय कमी पडत नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही क्वालिटी द्या, माणसं आपोआप तुमच्याकडे येतात. आपोआप येतं का? म्हणजे क्वालिटी दिली की क्वांटिटी वाढणार? हो, क्वांटिटी वाढते. आता मी पहिल्यांदा तुमच्याकडनं 30 बॅग हे घ्यायचो, आता 70 बॅगचीच गाडी मागवली. का तर आपल्याला पूर्ण झाले, तुम्हाला कशाला 15 दिवसाला परत बोलवा. आता तुम्ही 20 दिवसानंतरच ट्रिप द्यायला याचा. त्यामुळे 70 बॅग मागवले, तर मला वाटतं की 15 दिवसात पण संपल्या. गिराईक वाढत चाललंय? गिराईक वाढते. आणि सगळं रजिस्टरला नोट आहे आपली, किती तारखेला कुणी नेलं, किती गिराईक. आता देगावची तर सुमित साळुंके, आमित साळुंके ही आहे ती कंटिन्यू आहे. ती 15 दिवसाला 2-2 बॅगा घेऊन जातात, नाही काय विषय. आता ह्या गाडीमध्ये 70 बॅगा फौजींना द्यायच्या आहेत आणि 15 बॅगा पाचवडला द्यायच्या आहेत. पाचवड
पुणे बँगलोर हायवेवरतीच आहे, ब्रिजच्या खाली दुकान, तिथं 15 द्यायचे. आणखीन आपल्याकडं बॅग न्यायला कास पठार परत सज्जनगड, परळीतून हे माणसं येतात. आता बघा वाईवर येत होते, पण साहेबांनी तिकडे पण शाखा खोललेली आहे, त्यामुळे एवढं लांब येऊन पोतं नेणं म्हणजे शक्य नाही. सगळ्याची सेवा करणं जरुरी आहे. तर वाईवाले पण येत होते. बावधनचे सगळे जे वळू आहेत, वळू बैल जी आहेत बगाडाला चालणारे, ती सुद्धा आपल्याकडनं 5-5 बॅगा घेऊन जात होते. पण आता वाईमध्ये झाल्यामुळे ते येत नाही. आपण त्याच्यात आनंदी आहे, आपण काय नाराज नाही. काय कुठंतरी कुणाचं 4 पैसे वाचले पेट्रोलचे हे जे, तरी आपण आनंदी आहे. आणि आपल्याकडे क्वालिटीचा माल आहे. खिलारकावरती डोळे बंद करून विश्वास ठेवा. ज्याचं खाद्य जो कोण पण म्हणत असेल किंवा माझा बैल कुठलंच खाद्य खात नाही, की जर का नाही खाल्लं ना, आपण त्याला म्हणेल त्या 5 स्टार हॉटेलमध्ये, साताऱ्यात तर नाही, पुण्यात 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जेवण देऊ. एवढा विश्वास आहे? हा विश्वास. कारण मी स्वतः अनुभव घेतो आणि मग नंतर ही करतो. मी स्वतः एक्क्यासाठी तुमच्याकडनं बाईट पडलेलीच आहे, एक्क्यासाठी पोतं नेलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं माझ्या एक्क्याला जर का फरक पडतोय तर साताऱ्यातल्या माणसांना माझे इथं ठेवलं. म्हणजे रिटायर व्हायच्या आधीच आपण चालू केलं होतं. आपल्या डोक्यात एक फोकस एकच होता की पशुधन कसं सुख त्यांना भेटेल, त्यांची सेवा कशी होईल, एवढंच डोक्यात. आता फौजींचं माइंडसेट आहे ना, लय भारी, ही आवडतं आपल्याला. त्यांना फरक पडला लगेच त्यांनी बाकीच्यांसाठी अवेलेबल केलं. आता सध्या ना फौजी गुलालातली पण बैल बरीच आपलं खातात, पण ते सांगत नाहीत की आम्ही ऍक्च्युली काय होतं माहितीये का, जे गोष्टीचा ब्रँड आहे, काय काय गोष्टींच्या ब्रँडची ऍडव्हर्टायझिंग जास्त होत नाही. पण आता मी तुम्हाला हे केलं की बाबा तुम्ही काहीतरी, कसं आहे आपली क्वालिटी आहे, तरी आपण दुनियासमोर कशी आणायची, तर इंस्टाग्राम युट्यूबद्वारे आपण आणली पाहिजे. कारण आपली गोष्ट कशी आता म्हणणाऱ्यांचं ते जे ओरडतो त्याच्या बिया पण, एरंडाच्या बिया पण विकल्या जातात, पण गहू विकल्या जात नाही. थोडंसं त्यासाठी ज्या जनरेशन ज्या ह्यानं लेवलनं चाललं, त्या जनरेशननं त्या लेवलनं आपण चाललं पाहिजे. त्यासाठी बाईट बनवतोय. असं काय नाही की बाईट बनवतोय म्हणून नाही, अनुभव घेतलेला आहे. माझ्या एक्क्याला सुद्धा तीच आहे, माझ्या सर्जाला सुद्धा तीच आहे. माझा सर्जा जिथं गोट्यावरती आहे त्या वजीरला सुद्धा तीच पोतं चालू आहे, मेहुण्याकडे आहे माझ्या. त्यांना सुद्धा म्हणजे त्यांची सुद्धा बाईट गेली. पण कसं होतं माहिती आहे का, घरातल्यांचीच बाईट घेण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बाईट मी सुद्धा शेअर करीन. आता माझा इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती मी आता जी येतील ना त्यांच्या बाईट शेअर करेन तुम्हाला की काय आहे. म्हणजे जे म्हणजे कस्टमर येतील ना त्यांचा फीडबॅक घ्या. 100% फीडबॅक लय भारी. आता ती वही वर आहे, वहीत मध्ये सगळ्यांची नोट आहे, किती तारखेला नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता. कोण जर का म्हणलं बाबा ह्याला नाही, आमच्या गावातल्या पोरांना नेलं होतं त्याला ती इफेक्ट नाही पडला, 2 मिनिटं तुमचं गाव कुठलं, ही गाव आहे, फोन नंबर, लगेच फोन लावला, तुम्हाला इफेक्ट नाही पडला. अशा 2 केसेस झालेल्या आहेत. इफेक्ट नाही पडला, मी फोन केला, अहो नाही म्हणले आम्ही तर तुमच्याकडनं 4थी बॅग नेली, आम्हाला इफेक्ट पडलाय. असं पण मार्केटमध्ये चालू आहे. पण आपल्याला फक्त क्वालिटीवरती विश्वास आहे. एकच ठेवला. आता आपण एवढं दुकान फौजी एंटरप्राइजेस, आपल्या इथं सगळ्या वस्तू भेटतील पण सांगितले, पण आपल्याकडे फक्त कपिला आणि खिलारकावच भेटते. क्वालिटीमध्ये काम करायचं, क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढते. हो, क्वालिटी दिली की माणसाकडे काय कसं आहे, तुम्ही काय पण किती पण 100 पुती ठेवा आणि त्यातलं 2च लाभणार, तर त्यातलं काय उपयोग नाही. म्हणून आज 70 बॅगची आपण गाडीच बोलवलेली. मला सारखं गाडगे साहेबांना त्रास देण्यापेक्षा एकदाच 20 दिवसासाठी 15 दिवसासाठी हे करून जाऊ. आणि त्याची आता ही गाडी आलेली लगेच स्टॅटसला पडलं की आज जाते बऱ्यापैकी पुती, नाही काय विषय. फौजी गाडी खाली करून घेऊया. हो, नंतर पुन्हा आणखीन एक सांगतो. आणखीन एक अनुभव आलेला, दुप्त गया म्हणजे गया, खिलार गया, परत म्हशीला सुद्धा ती 2 जणांनी नेलंय. नाव आता माझ्या लक्षात येईना. कालच माझा तो माणूस येऊन गेला. गाईसाठी आणि दुधासाठी दूध वाढतंय का, तर वाढतंय 100%. आणि अनुभव असा आहे की पुण्यातला एक माणूस माझ्याकडनं 10 बॅग घेऊन गेला होता. त्याच्याकडं खिलार गाय होते, 2 लिटर दूध द्यायची, ती 3.5 लिटर दूध द्यायला लागली एका पोत्यावर. मग ह्याचा तुम्ही विचार करा. दूध वाढतं म्हणजे 15 ते 20% दूध वाढतं आणि फॅट पुन्हा 1 पॉईंट वाढते, एसएनएफ पण वाढतो. लोकांचा फीडबॅक आहे. कारण ह्यात काय दुसरं नाहीच ना, म्हणजे केमिकल काहीच नाही, मेडिसिन काही यूज नाही. जे आहे ते नॅचरल आहे सगळं. नॅचरल म्हणजे आपण लहानपणी, आता मी तर इंग्लिश मिडियमला होतो, पण मराठी मिडियम गावाला गेलो की मी सुट्टी भेटायची शाळेत, तशी टेस्ट आहे. आणि तशी मी खातो. पण ज्याचं पोतं कुणाचं हे झालं असलं आपण काही लूज देत नाही, का तर आपल्या सामानाची क्वालिटी आपल्याला माहिती आहे. आपण ती सांगतो, तुमचं जर का पोतं नाही खाल्लं ना तर तुम्ही म्हणाल त्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण देतो. त्यामुळे घेऊन जातात. हो, घेऊन जातात, नाही काय. फौजी काय बॅगा खाली करू. हो, आणि पुन्हा एक बॅगांची एक काढू बाईट. विषय काळजाचा. 70 बॅग उतरवल्यात
70 बॅगचा लॉट आलाय फौजींच्याकडे. फौजी 15 दिवसात सेल करणार आहे, तेवढा आत्मविश्वास आहे त्यांना. क्वालिटीच आहे, क्वालिटी असल्यामुळे काय विषय नाही. आणि म्हणजे सांगायचं, प्रेक्षकांना सांगायचं महत्वाचं की आपल्या जेव्हा खिलारगावच्या मोजून 3री आउटलेट होती ती फौजींची होती. पहिली गाणवडची होती, दुसरी कराडची होती आणि 3री सातारची होती. आणि फौजींना मी फोन केला की फौजी आपल्याला सातारमध्ये चालू करायला लागतंय. फौजी म्हणले 2 महिने मला अजून टाइम आहे रिटायर व्हायला. त्या टायमिंगला फक्त आपल्या शब्दासाठी मॅडमने 2 महिने खिलारगावचा सेल केलाय. म्हणजे सुरुवात आहे ते. सुरुवात जी भक्कम पाया केला ते आमच्या मिसेसनी आणि माझे मोठे बंधू आहेत संतोष कदम शिरसवडी, त्यांनी खूप मदत केली. आणि अजून सुद्धा मी जरी नसलो ना तरी ते दोघंच करत असतात. मी कुठं पण मैदानावरती जरी गेलो तरी सुद्धा ती दोघं पोत्यांचं सगळं हँडल करतात, दुकान बिकान सगळं त्यांचा आशीर्वाद आहे आपल्याला. त्यामुळं खिलारगावच्या म्हणजे टीम लय स्ट्रॉंग आहे आणि लय चाहतावर काय. आणि म्हणजे महत्वाचं सांगायचं काय की सुरुवात एवढी खडतर झाली होती आणि त्या टायमिंगला फौजीने फोनवरती ड्युटीवर असताना आपल्याला इथं सहकार्य केलं होतं, गाळा बिळा बघून सगळं. त्यासाठी फौजींचं एक धन्यवाद. आणि फौजींनी मोजून 7-8 महिन्यात एवढा ग्रोथ केलाय की त्यांनी किती प्रामाणिकपणे काम केलं असेल याच्यावरनं दिसतंय. प्रामाणिकपणे म्हणजे मांडणी सुद्धा पोत्यांची बघा, माझे गुरु आहेत. कारण असं नाव गुरुचं कुठं पण घेता येत नाही. एक युट्यूब चॅनल आहे म्हणून त्या माध्यमातून माझे गुरु आहेत. मला म्हणजे मी नाईक झाल्यानंतर मला पहिल्यांदा क्वार्टर मास्टरची ड्युटी दिली. म्हणजे नवीन पोरगा होतो, अख्खी कंपनीचं काम करायचं म्हणजे तिला महत्व, जेवण बनवणे आणण्यापासून सगळं. तर ते गुरुनी मला शिकवलंय की अशी ठेवून पाहिजे आपल्या राशन स्टोअर मध्ये. म्हणजे आल्यानंतर माणसाला दिसायला सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे आणि प्रोडक्ट क्वालिटी असल्यामुळे आस्तावेस टाकून मग ती प्रोडक्टची क्वालिटी ही होत नाही. फक्त दिसल्यानंतर आपल्या मनात पण बसलं पाहिजे, हा ठेवून चांगले फर्स्ट क्लास आहे. हे जे सगळं मांडलेले आहे ते फक्त मी विजय पाटील साहेब आहेत आमचे. माझे गुरु आहेत विजय पाटील साहेब आहेत बेळगावचे, सुभेदार विजय कुमार पाटील साहेब. त्यांनी मला शिकवलेलं आहे. म्हणजे कानाला पिरगळे घेऊन जर का पोत तिरकं जरी झालं ना तरी सुद्धा असं वेगळीच ही असायची आमची. पोतं डोक्यावरती घेऊन 2-2 तास उभं राहायचो. पण त्यांची शिकवून बघा, ही लाईनीत पोत्याला म्हणजे ती बॅक साईड तर बॅक साईडच येणार, बॅक साईड तर बॅक साईडच येणार. दिसायला पोती आता एवढ्याशा जागेत आपली 70 पोती बसलेली आहे. गाळा छोटाच आहे, आपला गोडाऊनसाठी घेतलेला आहे. 70 पोती बसलेली आहेत आराम. आणि प्रेक्षकांना सांगायचं महत्वाचं की ज्या माणसाचा गुरु त्याच्यासोबत आहे तो माणूस सक्सेसच होणार. मग त्यानं काय पण करू दे, नाही कधी पण आपल्या गुरुला जिंदगीत कधी विसरू नये. कारण गुरु हा गुरुच असतो, आपल्या पायावरती उभं राहायला शिकवलेलं असतं. आणि दुकानातले सुद्धा म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं खिलारगावचं पोतं कधी कुणी लिहिलंय ते सगळं लिहून ठेवायचं सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे. की बाबा आज काय आणलं, 1 मिनिटाचा ही जरी आणला दुसऱ्याकडनं तरी सुद्धा ती लिहून ठेवायचं. त्याला दिल्यानंतर ती खोडून घ्यायचं किती तारखेला, त्याची सही घ्यायची की बाबा हा तुझं तुला रिटर्न दिलंय. म्हणजे कसं आहे, व्यवहार चोख असला, माणूस इमानदार असला की काय विषय होत नाही. आणि मी इंस्टाग्राम पेजला टॅगलाईन दिलेले विषय काढतो तर त्याच्या खाली लिहिलं आहे इमानदारी हीच खरी ताकद. आणि देवानं ती दिलेली आहे. मी कसा जिवंत आहे ते मी सांगितलेलंच की कसा वाचलो काय झालो ते सगळं नंदीच्या आशीर्वादानं आहे. आणि माझे गुरु आहेत त्याच्यामुळे हे सगळं डिसिप्लिन जे आहे ते विजय पाटील साहेब आहेत घेरा मराठा, ते त्यांना समर्पित करतो हे डिसिप्लिन माझं. फौजी आता जायचंय पाचवडला. हा आता जातो पाचवडला, तिथून मग तसंच घरी. आता या परत 15 दिवसानंतर नक्की फोन करतो तुम्हाला. परत किती लागतात मला वाटते 70 परत बॅग तुम्हाला 15 दिवसानंतर गणपती झाल्या लगेच फोन करतो तुम्हाला. धन्यवाद फौजी. आणि फौजींचं म्हणजे आपल्याला विश्वास आहे फौजी किती हार्डवर्क करतात, नाही तर किती प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे हे शक्य आहे का तर आहे. धन्यवाद. आता आपण जाणार भुईंज पाचवड, तिथे एक 15 बॅग द्यायचे आहेत. मुंबई बँगलोर हायवेवरती पाचवडमध्ये खिलारगावचं पशुखाद्य आहे. आणि हा पाचवडचा ब्रिज आहे. बरोबर त्या ब्रिजच्या खाली वाईला जो निघतो फाटा पाचवडमधून, त्या ठिकाणी दुकान आहे. आपण दाखवूया लोकेशन काय आहे ते. सातारवरून पुण्याला जाताना ब्रिज लागतो, त्या ब्रिजच्या बरोबर खाली. पाचवडच्या ब्रिजच्या खाली बरोबर जयनाथ एजन्सी पाचवड
या ठिकाणी खिलारगावचं पशुखाद्य भेटतं. ह्या ठिकाणी आता 15 बॅग खाली करायचे. मध्ये खिलारगावचं पशुखाद्य आहे. वायचा मेंबर भेटलाय आपल्याला. यांच्याकडे प्युअर कोकण गिड्डा गाय आहे. म्हटलं तर आमच्या कोकण गिड्डा बघायला या. आपल्या प्युअर आहेत का? प्युअर म्हणजे आता तुम्हाला आमच्याकडे गळून आहे. आमच्याकडे अजून सीमन वगैरे कसला काय प्रकार पोचला नाही. कारण आमच्या लोकांकडे पैसा नाही. कारण ड्रायव्हरची सुविधा नसल्यामुळे लोकांना तेवढं काय आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही की बाबा डॉक्टर बोलावून सीमन राहावं. त्यामुळे कसं आहे, प्रत्येकाच्या गोरामध्ये जवळजवळ 1 ते 2 कोंडा असतातच. त्यामुळे घरचीच वंशावळ पुढे वाढत जाऊन कोकण तिला म्हणजे आपल्याला प्युअर आतापर्यंत तरी बघायला मिळेल 100%. त्यात किती प्रकार आहेत कपिला? त्याच्यामध्ये आपल्याला एक आता जसं आपल्याला म्हणतात की देशी गायमध्ये 3 रंग येतात की बाबा जसा गिर साहेबांचा लाल कलर, खिल्लारचा दिसत नाही, आणि तिसरा म्हटलं तर कपिला. त्यामुळे तसं आपल्याला कोकण कपिलामध्ये मुख्यतः 2च की बाबा एक लालसर किंवा काळा किंवा या दोघीचं कॉम्बिनेशन असं आपल्याला मुख्यतः कोकण कपिलामध्ये 2 कलर बघायला मिळतात कॉम्बिनेशन. आता तुमच्याकडे किती गाय आहेत? तसं आमच्या घरामध्ये बघायला गेलं तर 20 ते 25 लहान मोठी जनावरे असतील. परंतु पाहायला गेलं तर आपला यवतेश्वरचा घाट पाहिलं सातारचा, तर त्याच्यावरती झुंपी या गावामध्ये सर्वात जास्त कोकण कपिला या गायचं संवर्धन झालेलं आहे. कारण मुख्यतः आपल्याला आहे ना नुसती कोकण कपिला इंटरेस्ट नाही, कोकण गिड्डा टोटल मग ते कसला बी कलर असतो. सगळे आहे ना. एका घरामध्ये जवळजवळ आपल्याला 25 ते 30 अजून आहेत लहान मोठी वासरं. आणि मोठ्या गाय चालत नाही त्या का तुमच्या भागात? तसं अजून कोणी प्रयत्न करून बघितलेला नाही. 1-2 जरशा गायी नेल्या होत्या, पण त्यांना कसं थंडी वगैरे सहन नाही झाली. आपल्या दुधासाठी नेऊन बघितलं, पण त्यांना वातावरण वगैरे मॅच झालं नाही. त्यामुळं परत लावल्या. त्या लोकेशन काय येते? कासपाटरापासून 7 किलोमीटर पुढे. तालुका कुठला आहे? आपला सातारा. एकदम डोंगरात. जिल्हा तालुका सातारा. आता आपलं बघायला की महाबळेश्वरची जी पर्वत रांग येते ते एकाच लेवलमध्ये आमचं गाव आहे. आम्हाला महाबळेश्वर 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. म्हणजे जवळजवळ एकच आम्हाला पर्वत रांग येते. तेच वातावरण तुमच्या बघायला येऊया आम्ही तर वाट बघतोय तसं. कारण ही शेवटची पिढी आहे. अजून 10 वर्षांनी तुम्ही बघायला गेला ना तर तुम्हाला शोधून पण भेटणार नाही. असं ना. हे कोकण गिड्डा सांभाळणारी शेवटची पिढी ती पण आता एकदम रासा तळाला गेले. म्हणून आमच्या गोट्यावरती 2 गायी आणणार. आता ही जी पिढी आली की नाही यांनी याच्या पाळलेत. तुमच्या किती याच्या पाहिजे? आमच्या त्याच्यासोबत 2 कोकण कपिला पण सांभाळले. याच्या किती आहेत? 7 आहेत. 7 एचएफ 3 कालवडी. 7 एचएफ केल्यात त्याने. म्हणजे दुसरी पिढी एचएफच्या साईडला झुकलेली आहे. त्यामुळं कोकण गिड्डाची सांभाळणारी शेवटची पिढी असं त्याचं म्हणणं आहे. ती बघायची असेल तर ह्या 10 वर्षातच बघायला भेटेल. पण आपण नक्की बघू कोकण गिड्डा. आणि आपलं खिलारगावचं खाद्य माहिती आहे ना तुला? त्यावर मी मागे तर तुम्हाला सांगतो, कॉलेजला वगैरे होतो ना, संध्याकाळचा तुमचाच व्हिडिओ बघायचा. तुम्ही बाजारात जायचा, म्हणायचा ही गाय चांगली आहे, म्हणजे ज्याची पारख आहे तोच घेणार ही गाय. मी बघायचं मी काय यांनी बघितलं या गायीमध्ये. एकाच व्हिडिओमध्ये ते वाक्य आहे बरं का, त्याला आठवतंय ते वाक्य की त्या बाजारात मी म्हणलं की ज्याला पारख आहे तोच घेणार. हे काय ना, ज्याला पारख आहे खिलारली तोच घेणार अशी ती गाय होती. ते वाक्य बरोबर याला आठवत. म्हणजे खरा सबस्क्रायबर आहे नाही तर व्ह्यूवर आहे. बघा सुद्धा सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हीच बनवलेला आहे. व्हिडिओ दुसरा बनवलाय, पहिला चांगला पैरा आपण केलेला आहे. सोन्यापाशी तुम्हीच करून दिलेला आहे ना पैरा. ती मोठी स्टोरी आहे, 2-3 दिवसाची. त्या आपल्या फोनवरनच बोलणं झालं. त्या फोनवरतीच मुंबईत मोठ्या शर्यतीला बकासूर घ्यावं लागलं बोलणं झालं. बघा ही कोकण कपिला कालवडी. हिला कसं लहानपणापासून हिच्या आईचं आम्ही दूधच काढलेलं आहे. लहानपणापासून. हे आता तुमच्याकडे आता गोट्यात आहे आमच्या. तुझ्याकडे माझ्याकडे मी गाय आणली होती. आम्ही नवीन गोटा टाकला ना. लय भारी. कासपाटावर कधी येतात माणसं?
आता तसं गणपती गेले की जेव्हा ऊन पडतं ऊन पाऊस जेव्हा फुलं येते तेव्हा येते लोक तेव्हा येतं की फुलं पण बघू आणि गाया पण बघू. तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वजराई धबधबा तेव्हा पाणी अहो पाणी म्हणजे जानेवारी डिसेंबर पर्यंत असतं. तिकडे जाऊन देतील ना. मी आहे ना. मग कास पठाराची ट्रिप करूया आहे ना. आपल्याला काय म्हणतो गाईड भेटलेला ते फिरवतील आपल्याला. आणि बघा किल्लरचं तुम्ही बाबा असं लोकांना आता कमीत कमी एक तरी तुम्ही बाबा तुमच्या मार्गदर्शनामुळे लोक सांभाळतील. पण कोकण किल्ल्याचं लय अवघड आहे. कपिला नाही कोकण किटा त्या गाईंचं पुढे भविष्यात लय अवघड आहे. कारण कसं बघा मी ऐक ना कोकणात मला फोन येते की अहो मला किल्ला पाळायचे आहे मला मी सांगतो कोकण किल्ला सांभाळा तुम्ही किल्लाच्या नादाला कोकणात पावसामध्ये किल्ला नाही. आमच्याकडे लोकांनी लाखन 1.5 लाखाची किल्लार बहिणी असते पावसाची पुसली की उठलीच आहे असं ना. माझा पाहिजे मी आणली तर 1.5 लाख रुपयाची बहिणी. जयनाथ ट्रेडर्स खिलारगावचं खाद्य ह्या ठिकाणी पाचवडमध्ये मुंबई बँगलोर हायवेनं कोणी जर येत जात असेल तर ह्या ठिकाणी नाही जर ज्याला घ्यायचं असेल तर भेटून जाईल. बरेचसेच असे येणारे जाणारे फोन करतात मला की हायवेला कुठं आहे का. तर हायवेला एकदम पाचवडच्या ब्रिजच्या खाली बरोबर ह्या दुकानात आहे. लगेच 2 मिनिटाच्या अंतरावर व्हायरल करा मला. चांगला खप आहे आणि ह्यांचा पण सेल्स वाढत चाललाय आणि ह्यांच्या पण ऑर्डर वाढत चालली. खिलारगावचं खाते ह्या भागात पण जाणारे वाय भागातले येत होतो वाईचा जावलीचा भाग येतो. धन्यवाद. आपण भेटू मग. शिक्षण किती तुझं? मी आता गौरीशंकर कॉलेजला 3rd इयरला बी फार्मसीचा स्टुडंट आहे. पुढे जाऊन काय हे आपलं बघू पुढे जमल तसं. आता कसं अभ्यासाच्या दृष्टीनं पण चांगला स्कोप आहे पण कसं आपलं गुरावासरांचं आपल्याला आवड आहे म्हणल्यावरती थोडंफार दोन्ही गोष्टींचा बॅलन्स जमल असं बघायचं भविष्यात. पण लग्न होईल असं जमव नाही. लग्न आमच्या समाजामध्ये त्या गोष्टीची कशी काही अडचण नाही तेवढ्या बाबतीची. आमचा धनगर समाज त्यामुळे आपलं प्रामाणिकपणे सांगायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एवढं बाबा आर्थिकदृष्ट्या वगैरे असं सबल पाहिजे अशातला काय प्रकार नाही. आपलं 2 टाइम निर्वेसने वगैरे असते आमच्यासाठी तेवढं लोकांना तेवढं पुरेसं आहे ना. आमच्याकडे अगदीच बिझनेसवाला पाहिजे नोकरीवाला पाहिजे अशाला काय डिमांड नाही. डिमांडचा विषय नाही. लोकांच्या अपेक्षा कमी आहेत त्यामुळे लोक सुखी आहेत. आमची जास्त अपेक्षा नाही. लय अपेक्षा करायच्या नाही ना. अपेक्षा कमी ठेवलं की माणूस सुखी राहतो. जास्त अपेक्षा नाही त्यामुळे आमचे लोक सुखी आहेत. हुशार आहे सा. आपण गणपती झाल्याच्या नंतर रोहनच्या गावाला जायचं गाय बघायचं बघू याचं काय काय आहे ते याच्याकडे बोलण्यासारखं काय काय सगळं बघू.